नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी तिखट शंकरपाळी करणार, काय तर वेगळी म्हणजे खायला अशी टेस्टी। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ती सुरुवात करूया। आपल्याला तिखट शंकरपाळी करण्यासाठी मी 2 वाटी इथं मैदा घेणार आहे। ही 1 वाटी, अजून 1 वाटी घेणार आहे। वाटीनच माप ठेवायचं बरं का। हे बघा 2 वाटी इतपत मी मैदा घेतलेला आहे। आता हे सुजीच्या चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं आहे। चमचा इतपत मी ओवा घेतलेला आहे। अर्धा चमचा इतपत मी जिरे घेतलेलं आहे। 1 चमचा हळद टाकलेली आहे, छोटा 1 चमचा आहे। मी 1 चमचा तिखट टाकलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मी बारका चमचा 1 धने पावडर टाकलेले। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच। हे बघा असं सगळं असं मिक्स करून घ्यायचं बरं का। पिठाला असं तिखट मीठ लागलं पाहिजे, त्यामुळे सगळं अगोदर मिक्स करून घ्यायचं। मी तेल घेतलेलं आहे, कडकडीत असं तापवलेलं आहे। 3 चमचे पोहे खायचे, 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे। आता याच्यात मिक्स करून घेऊया। असं याच्यावरती पीठ टाकायचं आहे, एकदम हात नाही घालायचं नाहीतर पोळेल, त्यामुळे थोडं थोडं पीठ टाकायचं आणि जास्त बी नाही तेल टाकायचं बरं का। जास्त तेल टाकलं ना मग उगाच ते तेलात असं ते शंकरपाळी असं तेल पिते, त्यामुळं थोडंसं टाकायचं। हे तेल जे आहे ना हे सगळं असं पिठाला मिक्स करून घ्यायचं बरं का। बघा असं सगळं मिक्स झालं पाहिजे पिठाला। एका वाटीसाठी 2 चमचे खायचं इतपत असं तेल टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं। मी 2 वाट्या पीठ घेतलं त्यासाठी 4 चमचे मी गरम करून टाकलेले। आता बघा ही जी मोठी येते का बघायचं, हे बघा येते चांगली येते। आता ही थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं, जास्त नाही। आपण गव्हाचं पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालत असं मळून घ्यायचं। हे बघा मस्त असं मी गोळा मळून घेतलेला आहे। आपल्या रोजच्या चपातीचं पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट आहे। आता थोडंसं तेल लावून ना मी याला झाकून ठेवणार आहे 10 मिनिटासाठी। हे बघा हातावरती थोडं तेल घेतलेलं आहे। आता ही 10 मिनिटं असं झाकून ठेवणार आहे मी। हे बघा रेस्ट करण्यासाठी। ते बघा 10 मिनिटं झालेले ते। आता मी याच्यावरचं झाकण उघडून घेते। आता अजून एकदा असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे ठेवलं होतं ना आपण 10 मिनिटं रेस्टसाठी, त्यामुळं असं मळून घ्यायचं चांगलं। आता यातला एक गोळा घ्यायचा आहे, आपण चपातीला कसं घेतो तसं, आणि नंतर ना झाकून लगेच ठेवायचा। हे बघा असं गोळा घ्यायचा एक। इथं थोडासा मैदा घेतलेला आहे। हे बघा हे असे लाटून घ्यायचे चपातीसारखे। तुम्ही ना मैद्याच्या पिठाची नको असेल तर तुम्हाला गव्हाचे पण करू शकता। गव्हाच्या पिठाचे काय करायचं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा, त्याच्या पण चांगल्या होते। ही अशी मोठी पातळ लाटून घ्यायची पोळी। बघा असं, हे बघा अशी मी पातळ लाटलेले। हे बघा अशी एवढी पातळ लाटलेले, पातळच लाटायची, जेवढी आपल्याला येईल तेवढी पातळ लाटायची आणि एकदा अशी पलटून घ्यायची। पोळी जर अशी जाड ठेवली ना
तर ते शंकरपाळे आपण कट केल्या ना तेलात टाकले का ते नरम होतात जाड असल्यामुळे, त्यामुळे पातळच असे लाटून घ्यायचे. बघा आता ही कट करून घेणार आहे. तुम्हाला जशा आकारात पाहिजे तसं तुम्ही कट करून घ्या. हे बघा असं कट करून सगळं घेणार आहे. मी शंका आकारात अशा कट केलेले ते. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करू शकता. हे बघा मी कट करून घेतलेले ते. आता तेल गरम झाले का आपण एकदा बघूया. थोडंसं मी आता तेलात टाकून बघणार आहे. हे बघा तेल तापत ठेवलं होतं मी, लाटून पोळी घेऊपर्यंत मी तेल तापत ठेवलं होतं. आता बघते तेल तापलेलं आहे. आता हे सगळं शंकरपाळ्या याच्यात सोडून द्यायचे ते एक 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 करून. जास्त कडक पण एकदम करायचं नाही बरं का, तेल धूर निघेपर्यंत कमीच ह्याच्यावर हे, आणि कमी ह्याच्यावरच तळायचे त्या. जास्त हायवर नाही ना तर आतनं कच्च्या राहतेल्या, वरनच अशा करपल्यासारख्या वाटतेल्या लाल झालेल्या. त्यामुळे मिडियम गॅसवरच अशा तळून घ्यायच्या इथं. हाय गॅस आता मी पलटी करून घेणार आहे. 2 मिनिटं तर त्याला अजिबात पलटायचं नाही बरं का. आणि लो मिडियम गॅसवरच हे तळून घ्यायचे त्या, अजिबात फुल गॅस नाही करायचा, मगच हे कडक होतील. ना तर हाय गॅसवर तळलं ना तर आतनं अशा कच्च्या नरमच राहतील. लाल होईपर्यंत असेच तळून घ्यायचे ते. हे बघा मस्त अशा लाल ह्याच्यावर तळलेल्या इथे. आणि काय झाले तेलाचे बुडबुडे बंद झालेले ते, म्हणजे आपले चांगले असे तळून ही झालेले ते. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा आवाज कसा मस्त येतोय. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या ना, शांत झालं का तेल, समजायचं ही पूर्ण अशा तळून निघालेले ते. हे बघा मस्त अशा खुसखुशीत झालेले ते. तुम्हाला एक हे करून दाखवते तोडून. हे बघा मस्त अशा झालेले त्या. हे बघा खुसखुशीत, तेल बिल काय लागत नाही बघा हाताला. बघा या मग खायला शंकरपाळ्या तिखट.